श्रावण महिना सुरू होताच नाशपती फळ बाजारात मिळण्यास सुरुवात होते. नाशपती आरोग्यास खूप फायदेशीर मानले. यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. ते आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास उपयुक्त आहे. पावसाळ्यात व्हिटॅमिन सी भरपूर फळे आणि भाज्या खाण्याचा सल्ले दिले जातात, कारण या ऋतूमध्ये आजार वाढण्यास सुरुवात होते. याकरिता आपले खाणे-पिणे योग्य असणे आवश्यक असते. श्रावणात आजाराचा धोका कमी करण्यासाठी नाशपती मदत करते. नाशपतीमध्ये व्हिटॅमिन सी शिवाय पोटॅशियम, फोलेट, कॉपर आणि मॅंगनीज तसेच तांबे, सेंद्रिय संयुगे भरपूर प्रमाणात असतात. आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर पोषक असलेले नैसर्गिक अन्नपदार्थ, फळे आणि भाज्यांचा समावेश केला जातो. लहान मुले, गर्भवती महिला, आजारी व वृद्ध व्यक्ती यांच्या आहारामध्ये फळे आणि भाज्यांचा समावेश केला जातो. त्यामुळे मानसिक विकास होऊन अनेक आजारांपासून बचाव करता येतो. निरोगी नाशपतीचाही आहारात समावेश केला जाऊ शकतो. नाशपती हे गोड लगदा असलेले फळ आहे. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे इतर फळांपेक्षा त्यामध्ये चरबीचे प्रमाण जास्त असते. या व्यतिरिक्त नाशपतीच्या लगदामध्ये फायबर नसते, त्यामुळे आपण दुधामध्ये टाकून खाऊ शकतो. त्याचप्रमाणे नाशपती सेवन करताना त्याचे फायदे व तोटे जाणून घेतले पाहिजे. नाशपतीचे फायदे. नाशपती विशेष गुणधर्म म्हणजे हृदयविकार, मेंदू आणि पोटाच्या आतड्यांना ताकद मिळते. रोज सकाळी एक नाशपती सेवन केल्यास बद्धकोष्ठता दूर होण्यास मदत मिळते आणि त्याचबरोबर आतड्यांना त्रासही संपतो. यातील जीवनसत्त्वे खराब झालेल्या आतड्यांना पुन्हा मजबूत बनवतात. नाशपतीचा लगदा आतड्यांना जळजळीपासून मुक्त करतात आणि पोटावर एक प्रकारचा लगदा बनतो. त्यामुळे पोटाच्या अल्सरमध्ये आराम मिळतो. नाशपती हाडे मजबूत बनवण्यास खूप फायदेशीर आहे. नाशपतीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते आणि ते हाडे मजबूत बनवण्याचे काम करतात. आपले हाडे कमकुवत होऊ नये म्हणून नाशपती सेवन केले पाहिजे. नाशपतीमध्ये लोहाचे प्रमाण असते. ज्या लोकांमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी आहे, त्यांनी नाशपती सेवन केल्यामुळे त्यांचे हिमोग्लोबिन वाढण्यास मदत मिळते. तसेच डायबेटिस रुग्णांस नाशपतीचे सेवन फायदेशीर आहे. याशिवाय ज्या व्यक्तींचे वजन जास्त आहे, त्यांनी नाशपतीचे सेवन आहारात केले तर त्यांचे वजन कमी होण्यास मदत मिळते. तर चला तर पाहूया नाशपती कोणी खाऊ नये. आपण नाशपती पूर्णपणे धुवून चघळले पाहिजे. जर तुम्ही नाशपती नीट चघळले गेले नाही तर त्याचा परिणाम आपल्या पचनसंस्थेवर होतो. त्यामुळे पोट खराब होऊ शकते. जर तुमचा घसा खवखवत असेल, त्याचप्रमाणे ताप, जुलाब असेल तर नाशपती सेवन करू नका. ते आरोग्यासाठी हानिकारक असू शकते. त्याचप्रमाणे ज्यांना उच्च रक्तदाब आहे, त्यांनी नाशपतीचे सेवन कमी प्रमाणात करावे. तसेच नाशपती रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी फायदेशीर आहे, परंतु ते मर्यादित प्रमाणात सेवन केले पाहिजे. जर तुम्हाला उच्च रक्तदाबाची समस्या असेल तर नाशपती जास्त प्रमाणात सेवन केले तर हृदयाची गती वाढते. त्याचप्रमाणे चक्कर येणे, मुठशा येणे आणि श्वासोच्छवासाचा त्रास होऊ शकतो.